त्या मुळांची वाढच नाही झालेली आहे. मुळं सगळी सगळ्यांना दाखवते. जिऱ्याचं झाड कमजोर केळं, एवढी काही स्ट्रॉंग नाही, पण या आग माहिती कोण लावतं, माणसंच लावतात. आदल्या दिवशी रात्री काढलेली ही क्लिप आहे आणि शेरूची तुम्हाला सवय सांगते. रोज रात्री मी जेव्हा काम करून म्हणजे सगळं माझं काम आटपलं का 5 ते 10 मिनटं मी बसते हॉलमध्ये आणि मग तो येऊन की नाही असा माझ्या कुशीमध्ये झोपतो. 5 मिनटं का होईना पण तो झोपणारच. तर आज पण सेम तसंच. पाणी चेंज कर ना जरा पक्षाचं. वाग्या शेरू वाग्या नाही शेरणी आई शेरणी गोगोली हे पाणी पी. हा बघ रोजच्या प्रमाणे पक्ष्यांना खायला घातलं, त्यांचं पाणी चेंज करून ठेवलं आणि आता ही डस्टबिन आहे ना ते मी आपल्या खताच्या खड्ड्यामध्ये रिकामी करायला निघाले होते. ओला कचरा म्हणजे किचनमधला जो काही ओला कचरा निघतो ना त्या डस्टबिनमध्ये जमा करते आणि त्या ओल्या कचऱ्यामध्ये मी पाणी घालून ठेवते. छान असं खत की नाही तयार होतं आणि एक 3 ते 4 दिवसानंतर हा जो डबा आहे ना त्या खड्ड्यामध्ये मी रिकामी करते. इतकं छान खत तयार होतं आणि रिझल्ट ह्या पाण्याचा ना खूप छान आहे, म्हणजे या खताचा खूप छान आहे. त्याच्यामुळेच मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. बादलीवर खताचं पाणी त्या खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर म्हणजे नेहमी त्या खड्ड्यातच जाईल असं नाही, तर कधी कधी वेगवेगळ्या झाडांना पण मी घालते. झाडांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि त्याच्यानंतर मग घरातली इतर जी छोटी मोठी कामं आहेत ना ती मी करायला की नाही सुरुवात केली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज बागेतल्या कामाला सुरुवात केली. आपलं ना एक झाड आहे रामफळाचं, म्हणजे पाऊस संपल्यापासून 2दा त्याला खत पाणी केलं पण त्या झाडाची काही प्रगतीच होत नाही, म्हणजे अजिबात काही वाढच होत नाही आहे. कुठेतरी वाढ आहे ना फुंटल्यासारखे झाले, म्हणजे इतकं खत दिलं आहे ना तरी पण काहीच नाही. त्याच्यामुळे आता शेवटी नाराज होऊन कुणालच्या बाबा ते झाड आहे ना त्या जागेवरनं आता मोकळं करतात आणि त्याची जागा चेंज करायची. रिपॉटिंग म्हणतात ना त्याला. हां, म्हणजे जागा आपण झाडाची चेंज करतो ना, रिपॉटिंग म्हणतात त्या प्रोसेसला. असंच आहे ना आपलं जे सीताफळाचं झाड आहे ना ते पण सेम ह्याच पद्धतीने आम्ही केलेलं आहे. म्हणजे 2दा त्या सीताफळाच्या झाडाची जागा आम्ही चेंज केली, म्हणजे काही वाढच व्हायची नाही. काय माहीत नाही कशामुळे ते. आता त्याची जागा चेंज केली त्याच्यामुळे त्याची वाढ छानपैकी झालेली आहे. त्यामुळे शेवटी आता तो म्हटलं आता मार्ग आपण करूया. हे बघा कोपऱ्यामध्ये आहे ते झाड आणि इतकं खत दिलं ना, भरपूर खत असं सगळं व्यवस्थित दिलेलं आहे तरी पण काहीच प्रगती नाही. हे बघ ती शेण राख बीक सगळं, मग परत गांडूळ खत असतं ना सेंद्रिय खत ते पण टाकलेलं आहे सगळं. आणि हे बघा झाड जायचे ते तैसे काहीच नाही. म्हणजे कदाचित जागेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे ही जागाच आता चेंज करूया आपण. आणि असं करायचं, एखाद्या झाडाची वाढ होत नसेल ना सरळ जागा चेंज करून टाकायची. कुंडीमध्ये पण कधी कधी होतं ना असं, कुंडीमध्ये काय होतं ते कुंडी लहान पडली की ते हां वाढ खुंटते ना, मग जागा सरळ चेंज करून टाकायची. कुंडी बदली केली की होतं. तुम्हाला सीताफळाचं झाड दाखवता. हे बघा इथे लावलेलं आहे ते. ह्याची पण आम्ही 2दा जागा चेंज केली आणि इथे लावल्यानंतर ती वाढ इतकी झालेली आहे. नंतर अजिबात ते वाढायचंच नाही. आता आहे व्यवस्थित. सध्या थंडी आहे ना त्याच्यामुळे त्यांची वाढ म्हणजे थोडीशी कमी होते, पण आहे चांगलं आहे. आता हे कुठे लावायचं इथे ना, हे बघा ही जागा आहे ना इथे भाजलेली. विचार झाला इथेच लावून घेऊया थोडंसं जरा आड्याकडनं. काय रोगबीग नाही ना लागलेलं, बघायला पाहिजे. कधी कधी मुळाशी रोगबीग पण असलं ना का ती झाडांची वाढ होत नाही. आणि मुळं पण चांगली पसरलेली आहेत झाडाची. आणि हा खड्डा असाच राहू दे, तर दुसरं झाड आणून लावता येईल आपल्याला काहीतरी. त्याच्यात भरपूर चांगलं खत आहे. खत घेऊन घालू शकतो ना आपण. हे खत झाडांना घालू शकतो. केवढं निघालं. दाखव जरा उलटा कर बघू दे सगळ्यांना. काय रोगबीग नाही ना, रोगबीग पण नाही, चांगलं आहे झाड. ते बघा
काहीच नाही त्याला, अगदी व्यवस्थित आहे. हे बघा झाड काढलं आणि त्या मुळांची वाढच नाही झालेली आहे. मुळंच सगळी सुकल्यासारखी झाले आहेत बघा ना. आता पाण्यात ठेवलं त्या झाडाला आणि इथे तर घेतलं आहे खड्डा काढायला. कसं बाबा, आता काय नाही, पुन्हा खत बीत घालायचं भरपूर. आता ही सुकलेली मुळं आहेत ना, ती कटिंग करायला लागतील आणि मग ते पुन्हा लावायचं. शेण वगैरे घालायचं, शेण राख वगैरे सेंद्रिय खत, आणि पुन्हा लावायचं. बघू आता, थोडंसं खोल करायला लागेल खड्डा. ते खत घ्यायचं इथे आणू का, ते तिकडचं खत? ती माती टाकायची. माती नको, फक्त खत. ती माती चिकट असेल ना, म्हणून त्याच्यामुळे वाढ नसेल झाली. वरचं ना, हा वरचं टाकूया. घमीला घेऊन आली स्पॅटूला. चला, कुणालच्या बाबांना काय काय हवं ना ते नेऊन देते. झाड झाड किती दिवस झाले त्या झाडाच्या मागे आम्ही मेहनत करतोय, पण काही ना काही. एक सुपडी झाडू काढता काढता इथं आले होते. कुणालला पाठवते. कुणाल, कुणाल, तर ही राग घेऊन जा. तू कटर दे माझ्याकडे, पकड. चला जा. दोघं जण ते झाडाचं काम करतायत. मी थोडं इथे जरा ना कटिंग करते आता. ही बघा फुलं कशी झालीत, ती काय काय फुलं कुसल्यासारखी झाली गोंड्याची. मी जरा कटिंग करून टाकते, तेवढं झाड मग आपलं व्यवस्थित होईल ना. आणि मुळ्याची फुलं तुम्हाला दाखवते. डिंगरी म्हणतात ना, डिंगरी. ही बघा अशी व्हाईट रंगाची फुलं फुलायला सुरुवात झालेली आहे. मध्ये बघा तुम्हाला दाखवली होती जेव्हा हे वरती आलं ना, ते त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. कोंब कोंब. हे बघा आता किती छान अशी सुंदर फुलं फुलायला सुरुवात झालेली आहे. मस्त वाटतं ना. आणि हे मटारची फुलं पण बघा, आणि त्यात एक मटार, हे बघा मटार पण लागलं. अरे वा वा. हे बघा, प्रयोग माझा यशस्वी झाला, यशस्वी. चला आता हे जरा कटिंग करून घेते गोंड्याचं. झाड आपलं लावून झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते पटकन. जागा चेंज केली ना. त्यातलं खत नाही काढलं. अच्छा हां, आता बघूया. हे वरनं थोडंसं कटिंग पण केलं, 2-3 इंच कटिंग करून टाकलं. महिन्याभरातच कळेल ते. महिना नाही, 15 दिवसात कळेल ना. 15 दिवसात रिझल्ट कळेल. आता त्या खड्ड्यामध्ये ना आपण एक नवीन झाड लावू शकतो. रेडीमेड खड्डा आता आहे, खत पण भरपूर आहे. चला आता तुम्हाला मी दाखवते गोंड्याची फुलं. मस्त गोंड्याची फुलं निघालीत. केवढा तो भार झालेला. काढली जेवढी फुले, भार होता ना तेवढं काढलं, आणि जी खराब झालेली ती पण काढून टाकली. नको आता, नको आता. देवपूजा नाही करायची ना सध्या. देवपूजा आपली बंद आहे ना. हां हे बघा किती मस्त. हा हा छान झालं रे. केवढा फुलला आहे बघा. अजून फुलेल तो. रंग पण छान आहे ना, काळा आणि गुलाबी. तेव्हा सकाळी सकाळी काम चालू झालं. आपल्या आड्याच्या इथे खडी पडली, ती बघा. ती बघा माणसं कामं करतात. ए शेरू चुप राहा. तुम्हाला मी दाखवते आता फुलं. शेरू शांत बस. ही बघा फुलं इतकी काढली मी आता. फुलांचं पण भार झालं ना, तर झाड पूर्ण वाकलं होतं, ते आता व्यवस्थित बांधून घेतलं. आणि ही बघा, ही काय काय फुलं अशी खराब पण झाली होती. तर आता फेकणार नाही मी ही फुलं. हे बियाणे म्हणून कामाला येईल. आणि ही आपल्या देवासाठी भरून ठेवते. सगळी बापरे एवढी फुलं काढली. हार कोणता हार करतेस काय? नाही ना, देवाला होईल ना आता. कधीला आता ठेवायला लागतील ती. नाही नाही, डब्यामध्ये राहतात. मागे पण असंच केलेलं, डब्यात ठेवले पॅक करून. आता मी सगळ्यांना दाखवते जिऱ्याचं झाड. हां, तुम्हाला मी स्टोरी सांगते. म्हणजे असं काही लावलं बिवलं काय नाही. एक दिवस आहे ना, कुणालच्या बाबांनी ते जिऱ्याचं पाणी पितात ना, तर प्यायलं होते आणि त्या ग्लासामध्ये जिरं थोडंसं उरलेलं होतं. तर ते मी असं तिथं फेकलं मी, आणि ती रोपं बघा रुजून कशी आलेली आहेत. पाण्याचा वास घे ना जिऱ्यासारखं. मी म्हटली कसली रोपं आहेत, कसली रोपं. तर आम्हाला असं वाटलं की कोथिंबीर काय रुजले, काय धणे वगैरे रुजले असतील.
तर नाही म्हटलं. मग नंतर कुणाल जेव्हा मला एक दिवस म्हणाले तू जिरं टाकलं होतंस ना ते कदाचित रुजले. तर मी सर्च वगैरे करून बघितलं गुगलवरती, तर खरोखर हे जिऱ्याचे रोप आहेत. केवढे झालेत ना आता. आता त्याला जिरं धरेल ना त्यावेळी दाखवीन तुम्हाला. धरेल का कसं काय आपल्याला काय आयडिया नाही. धरतं जिरं. हां मी बघितलं ते करून. आणि ते पूर्ण सुकलं ना झाड, हे झाड पूर्ण सुकणार मग ते काढून घ्यायचं. बघू नवीन नवीन काय माहिती मिळाली. असं टाकलेलं ते पण रुजून आलं छानपैकी ना. मस्त झाले आता. ती रोपं झालेली पण का छान वाटतात ना. कुठली? ती रोपं छान वाटतात. हां दिसतात छान एकदम लांबून, किती मस्त वाटतात. कोणाला माहिती पण नाही पडणार जिऱ्याचं रोप आहे म्हणून. असं सुगंध पाण्याचा बघायला येतो काय. चोल बघ सुगंध येणार पाणी आहे ना. नाही नाही हलका हलका येतोय जिऱ्याचा सुगंध. चला बाबा झालं, मोठं काम झालं बाबा. त्या झाडाचं किती दिवस झाले ते राहिलं होतं. ते आता पहिला इथे पण शेण टाकून आहे ना. हां ती मिरचीची रोपं आता वाढायला ते माती घ्यायची होती ना तिकडनं बाहेरनं घेऊया आता. माती कधी पण घेतात. माती आता टाकायला लावायची त्याला आम्ही. चला आज बागेतच फेरफटका मारूया. 2 दिवस झाले आम्ही पण आलेलो नाही बागेमध्ये. घरातलं सगळं चाललं होतं. आता इकडे केळ पिकले आपली झाडावरच. हां अय्या बापरे. हे लागलेलं ना माझा कोयतं बक्कट झालं. अच्छा हां 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 काढायची का राहू दे. ठीक आहे. हे कोयतं लागलेलं ही एकदम कमजोर केळ, एवढी काही स्ट्रॉंग नाही. पण काल कुणाला जेव्हा काढलं ना तेव्हा मी खाल्लं होतं. एक मस्त गोड आहे. पण पिकले ते काय काढ मग. काढायचं घड. घड कशाला काढायचा. राहू दे. झाडावर पिकू दे. अशी काढायची येऊन हां आणि खायची. आता पक्षी बिक्षी पण खात नाही की काय नाही कोणाला. जी तयार आहेत ना हां काढून जे निघतात ते काढ. सुटतात ती खायची. घरात न्यायची काढायची खायची. कमजोर घड आहे कमजोर घड. हा का सुकला हे साप. ठीक आहे. 4 झाली. माझ्याकडे भरपूर आहे का फुलं घेतलेत मी झोलीमध्ये. चाफ्याची फुलं काढते मी आता. कोयतं लागलेलं ना ते कड झाले. ते बघा दोघांना आता जेवायला दिलंय. जेवायला म्हणजे सकाळचा नाश्ता दिलाय दादानी मिक्स करून. कुणाला एकाला सोड नंतरला खाऊन झाल्यानंतर. कुणाला पण एकाला सोड. त्यांना सकाळी सोडली होती. त्याचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे आज जास्त सोडली नाही. पण त्या माणसांच्या अंगावर सारखे भुंकत बसतात म्हणून. शेरूला सोड शेरूला. तर दुपारच्या जेवणाला बघा आता सुरुवात केली आहे. चण्याची भाजी मी करते. म्हणजे आदल्या दिवशी चणे ना सकाळी भिजवले होते आणि मोड येण्यासाठी मी ठेवले होते. मोड काय इतके जसे हवे तसे नाही आले, पण बारीक बारीक मोड बघा आलेले आहेत. आणि मोड आलेली कोणती पण म्हणजे भाजी जी असते ना, कडधान्य जे असतं ना ते अगदी पौष्टिक होऊन जाते भाजी. तर इथे मी त्या कडधान्यामध्ये म्हणजे चण्यामध्ये की नाही बटाटा पण घातला आहे. आणि त्याच्यानंतर बाकीची ही तयारी करून ठेवली होती. म्हणजे कांदावर जे काही लागतं ना ते सगळं कटिंग करून ठेवलं होतं. आता कुकरमध्ये ही डायरेक्ट भाजी करणार. कुकरमध्ये छान अशी म्हणजे फोडणी घातली का मस्त 3 ते 4 शिट्या केल्या ना छान भाजी आपली तयार होते. तेल घातलं त्यात भरपूर असा कांदा, आलं लसूण जिरं घातलं आहे. आणि ही 2 पानं घातलेत. ऑल स्पायसेसची पानं आहेत आपल्या बागेतली. त्यानंतर टोमॅटो घातलं आहे. तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि वाटप म्हणजे कांदा खोबरं असतं त्याचं वाटप आदल्या दिवशी मी काढून ठेवलं होतं. ह्या भाजीसाठीच मी खास ते वाटपानं काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वाटप टाकून झाल्यानंतर चांगलं असं तेल सुटेपर्यंत जरा परतून घ्यायचं. 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवलं. आणि झाकण ठेवायच्या आधी थोडंसं मी त्यात पाणीसुद्धा ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आपले जे चणे आहेत ना भिजवलेले ते घालायचे. आणि त्यातच मी कोथिंबीर पण घातली होती. चांगलं जरासं परतून घेतलं चणे घातल्यानंतर. आणि मग गरजेप्रमाणे त्यात मी पाणी घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आणि झाकण लावून आपल्याला 1 शिट्टी म्हणजे फास्ट गॅसवरती मी घेऊन दिली. आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या 4 शिट्ट्या आहेत ना स्लो गॅसवरती केलेल्या आहेत. भाजी करत होती आणि तेवढ्यातच गॅससुद्धा गेला. म्हणजे आज तुम्हाला मी सांगते मी सकाळी म्हणजे बागेतलं काम केलं आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आले काम करायला. आणि नंतरला एक अशा गोष्टी होत गेल्या ना की प्रत्येक कामामध्ये लेट. त्याच्यामुळे कुठेतरी थोडीशी ना माझी आज चिडचिड झाली होती. पण जेवण करताना डोकं मात्र मी माझं शांत ठेवलं होतं. 10 मिनटं येऊन मी बाहेर बसले होते. आणि त्याच्यानंतर मी जेवण करायला की नाही सुरुवात केली. गॅस संपला तर म्हणजे 1 शिट्टी झाली गॅस संपला. आणि त्याच्यानंतर चपात्या मी करायला घेतल्या होत्या. पीठ अगोदर मळून ठेवलं होतं. गॅस मला कुणालनी लावून दिला. आणि त्याच्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक आहे ना तो मी केलेला आहे. म्हणजे असं आपण जेवण करायला घेतलं आणि मध्येच गॅस संपला ना की. आणि एक तर आधीच उशीर पण झाला होता कारण बागेतलं काम वगैरे त्याच्यामुळे थोडीशी चिडचिड होते. पण 10 मिनटं बसल्यावरती आपलं डोकं की नाही शांत होऊन जातं. मग चल इकडे शेरवा गेला पुढ्या. तो बघा गेला बघा. त्या वाघ्याला खाऊ द्या, ह्याला राहू देत.
वाघ्याला दे खाऊ. थांबलाय. वाघ्याला दे, हा सगळं खाऊ दे. आईस्क्रीम दे वाघ्याला. मगापासून नुसतं फिरतोय इकडे तिकडे. आता इथे आवाज जरा बंद झालाय ना, त्याच्यामुळे गेला तिकडे आता बाहेर. हे शेरू येईल थोड्या वेळाने. संध्याकाळ झाली आता. संध्याकाळ किती वाजले? 4:30 4:45 वाजलेले आहेत. आणि एक राऊंड मारायचं ना म्हणून त्याला सोडलं होतं. थांब जरा. हा बघा आला शेरू आला. आता काय चिकाळ्यांना पकडायचंय? 15-20 मिनिटानंतर आलाय बोका. पाणी पी. आवाज दिले का पाठी पुढे जाणार लबाड. त्यांना खेळायचं असेल ना तर अजिबात मागं फिरणार नाही. मग संध्याकाळच्या वेळेस सोडायचं म्हटलं का भीती वाटते. जातात काळोखातनं. ती बघ चिकाळी आली. आता चिकाळीच्या मागेच गेला होता बिचारा. पळाला त्याला बघून. घरात जा आता. चाल लबाड. कुठे गेला रे शेरू? कुठे गेलेला तू? गुंड्या गेलेला कुठं? आता माणसांमध्ये फिरला ना, हां माणसांना जरा कमी झालं. हां जास्त माणसांमध्ये ना. माणसं बघितलं का इतका घाबरतो ना. बाप रे, जाम शेरू आपला घाबरतो माणसांना. वाघ्या नाही, वाघ्या बिंदास. पण हा काय त्याला होतं का समजत नाही. एवढा घाबरतो ना, अगदी पळायच्या मागे. बोला, कधी कधी आम्हाला मग विचार पडतो ह्याचं करायचं काय. काय झालं? काय लागलं? नाही देणार साफ करून तो बर्ड्स. ए लबाड्या, कान साफ करूया. चला आता आलो मागच्या पडवीमध्ये. कपड्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे ना, ते पूर्ण करायचं आहे. दुपारी कपडे धुवून घेतले, पण एक सतरंजी आणि एक ब्लँकेट आहे ना, ते धुवायला काढलं आहे. ते मात्र राहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता ते मी पटकन करून घेते. फक्त पाण्यातनं काढायचं आहे. बाकी सगळं चोळून वगैरे झालेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे कुणाच्या गावाने झाडांना पाणी घालायला सुरुवात केलेली आहे. ते बघा, आज इथं आमच्या इथे ना रानामध्ये कोणतरी वणवा लावले आणि धुमस्त आहे सगळीकडे. ते बघा, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. सफेद सफेद बघा दिसतं. दाखवते 1 मिनटं. ते बघा, तर समोर सगळा दूर दूर दिसतो ना, ती आग लावलेली आहे ती. आता वणवा लावायची सुरुवात झालेली आहे. ही अशी आग बघितली, वणवा बघितलं ना की गेल्या वर्षीची आठवण येते. गेल्या वर्षी अशीच कोणतरी आग लावली होती आणि संपूर्ण आपल्या आड्यापर्यंत आग आली होती. वणवा पेटला होता. खूप बेकार होतं गेल्या वर्षी झालेलं. बापरे. आणि 2 ते 3 दिवस आम्ही सतत ती आगाने विझवत होतो. 3 जण आम्ही. अशी परिस्थिती होती. खूप बेकार होतं. त्याच्यामुळे आता ती आग बघितली ना, मला अशी आठवण झाली गेल्या वर्षीची. आणि अशी भीतीसुद्धा वाटते थोडीशी. थोडं लक्ष द्यावं लागेल आता. ही आग माहिती कोण लावतं? माणसंच लावतात. ते जंगलामध्ये झाडं वगैरे असतात ना, ते चोरी करण्यासाठी तो सगळा वणवायनं लावला जातो. म्हणजे खैराचे वगैरे झाडं असतात, सागाचे वगैरे झाडे असतात ना, ते चोरी करतात ना. त्याच्यामुळे अशी आग लावून ते गवत बिवत असतं ना, ते जाळून टाकतात आणि मग चोरी वगैरे होते. हे प्रकार होतात गावच्या ठिकाणी. त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला शेअर करते. ह्या सगळ्या गोष्टी पण असतात बघा. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. आजचा दिवस ना माझा खूप असा बेकार गेलेला आहे. एवढा खराब दिवस गेला ना आजचा माझा. खूप म्हणजे असं वाटतं की नको. काय झालं ते तुम्हाला आत्ता नाही, नंतर सांगेन कधीतरी. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.